भाजपचे रायबरेली आणि कैसरगंजचे उमेदवार घोषित। कैसरगंजमधून ब्रिजभूषण सिंग यांचा मुलगा करण भूषण यांना उमेदवारी, तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंग भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात। तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या आज कर्नाटकच्या शिवमोगा आणि रायचूरमध्ये रॅली, तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये प्रियंका गांधी यांच्याकडून प्रचाराची धुरा। झारखंड काँग्रेसचं एक अकाउंट सस्पेंड, अमित शहा व्हिडिओ प्रकरणात मोठी कारवाई। याच हँडलवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीपफेक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। बेळगावमधील काँग्रेस आमदार राजू केज यांचं वादग्रस्त विधान, उद्या मोदींचा मृत्यू झाला तर कुणीच पंतप्रधान होणार नाही का? 140 कोटींच्या देशात पंतप्रधान होईल अशी एकही व्यक्ती नाही का? केज यांचं वक्तव्य। काँग्रेस नेते मोदींच्या मरणाची वाट पाहतायत, भाजपचा यानंतर आरोप। राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची आघाडी, मात्र यात कोणीच कुणाचं ऐकायला तयार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंडिया आघाडीवर निशाणा। 3 मेला रत्नागिरीत अमित शहांची सभा, गोगटे जोगळे मैदानावर सभा। सभेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, सभेची जय्यत तयारी। निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी, त्यांच्या डोक्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही। शरद पवारांची मोदींवर टीका, मोदींनी इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान दिलं असं वक्तव्य केलं होतं, त्याला शरद पवारांचं प्रत्युत्तर। मोदींना गेल्या वेळेपेक्षा यंदा महाराष्ट्रात कमी जागा मिळतील, लोकांचं समाधान करण्याची मोदींना खात्री नसल्यानं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय, शरद पवारांची मोदींवर टीका। आत्तापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे, त्याचं कारण कडक ऊन। विशिष्ट वर्गातील नागरिकांनी उन्हामध्ये मतदानाला जाणं टाळलं, याची सर्व पक्षांनी दखल घेतली, त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय। कमी मतदानावर शरद पवारांची भूमिका। 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्ष केंद्रीय मंत्री आणि 2 वर्ष संरक्षण मंत्री असूनही शरद पवार काहीही करू शकले नाहीत। गेल्या 84 वर्षात विकास कामांसाठी शरद पवार कधीही अस्वस्थ झाले नाहीत। नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। जाती-जातींमध्ये वाद निर्माण करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं। पूर्वी अब की बार मोदी सरकार असं लहान मुलंही म्हणायची, पण आता लोक टीव्ही बंद करतात, अंबादास दानवेंची टीका। बारामतीतून सुप्रिया सुळे 3 ते 3.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास, तर शरद पवार अगदी शांतपणे हे संकट हाताळतायत। संकटातून कसं बाहेर पडायचं हे पवारांचं वैशिष्ट्य, थोरातांकडून कौतुक। शरद पवारांकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे त्यांनी आता माझ्या लोकसभा मतदारसंघात लक्ष घातलंय। इथे त्यांच्या 4 सभा झाल्या, त्यांना एवढंच सांगणं आहे की 4 कशाला 40 सभा घ्या आणि वेळेचा पुरेपूर वापर करा। उदयनराजेंची शरद पवारांवर टीका। शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते, त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र ते नगरमध्येच 5 ते 6 सभा घेत आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलावं हे हास्यास्पद। सुजय विखे पाटलांचा टोला। उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार। वायकरांसाठी महायुतीचं उद्या मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन। सत्तेसाठी लाचार झालेल्या नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, विनायक राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा। ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यानं नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते नाराज, संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। नरेश मस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांनी गणेश नाईक आणि संजीव नाईकांची भेट घेतली। भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनंतर मस्के गणेश नाईकांच्या भेटीसाठी। सातारा आणि म्हाडा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष, फलटण, पाटण आणि सातारा शहरात फडणवीस सभा घेणार। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांचं देवदर्शन, चांदीचा गणपती, कपालेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरात दर्शन घेतलं। वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून भारती पवारांचा संघर्ष सुरू, त्यांना नक्कीच विजय मिळेल। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांच्या मातोश्रींची भावनिक प्रतिक्रिया। शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन, इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहरापर्यंत महाविजय रॅली संपन्न। पूर्ण ताकद लावून नाशिकमधून हेमंत गोडसेंना निवडून आणू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षबदलाच्या तारखा वाचून दाखवल्या, साहेबांनी अनेकदा पक्ष बदलला, अजित पवारांचा
शरद पवारांवर हल्लाबोल. इंदापूरच्या सभेनंतर गाडीत बसल्यानंतर अजित पवारांकडून सेल्फी काढण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गाडीमध्ये असताना सेल्फी काढला. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर शहरात सुरू केल्या गाठीभेटी. आज सकाळी होळकरवाड्यात मंदिर परिसरातील नागरिकांच्या प्रणिती शिंदेंकडून भेटीगाठी. कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. मुख्यमंत्री शिंदेंसह मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची यावेळेला विशेष उपस्थिती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कल्याण डोंबिवलीचे उमेदवार श्रीकांत शिंदे फडके रोड गणपती मंदिरात दर्शनाला. श्रीकांत शिंदेंसाठी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुख्यमंत्री शिंदे, महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.